फक्त आयब्रोचा जरी शेप परफेक्ट असेल तरी तुमचा चेहरा खूप चांगल्या पद्धतीने इन्हान्स होतो बरं का. ओके, आयब्रोचे खूप सारे पॅटर्न येतात. तुम्ही नावं ऐकली असेल, ऑम्ब्रे ब्रो, पावडर ब्रो, हायब्रिड ब्रो, हेलाइक स्ट्रोक, असे खूप सारे पॅटर्न आहेत. क्लायंटचा चेहरा, क्लायंटचे फीचर्स, क्लायंटचे ओरिजिनल केसांचा कलर, त्यांचा स्किन टोन, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्याला एक आयब्रो, परफेक्ट आयब्रोचा शेप डिफाईन करायला लागतो. या कॉन्सेप्टला म्हणतात आयब्रो ट्रान्सफॉर्मिंग. हे पॅरामेडिकल लेवलवरती केलं जातं. टॅटूइंग करणं डिफरंट थिंग आणि पॅरामेडिकल आयब्रो करणं इट्स टोटली डिफरंट थिंग. एकदम नॅचरल दिसतं ना. आणि अजून एक 4-5 दिवसानंतर स्कॅपिंग झाल्यानंतर हे दिसायला एकदम छान दिसतं आणि लो मेंटेनन्स आयब्रोज होतात. मॅमचं मी बिफोर फोटो दाखवतेच आहे. रोज आयब्रो पेन्सिल लावायची गरज लागते किंवा आयब्रोजमध्ये खूप सारी गॅप आहे, तो आपण छान पद्धतीने शेप डिफाईन करतो तुमच्या चेहऱ्याच्या अकॉर्डिंग. मॅम किती त्रास झाला किंवा किती दुखतं, रक्त येतं, असं बऱ्याचदा मला क्वेश्चन विचारला जातो. नाही, बिलकुल दुखत नाही. टोटली पेनलेस होती प्रोसेस आणि एक्सपिरियन्स छान होता. आवडलं? हो हो, खूप स्वतःला आवडलं. बघायला आता कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पहिले माझे आयब्रोजच दिसायचे नाही फोटोज मध्ये वगैरे, येस. खूपच विरळ होत्या. आता ते डिफाईन झालेत. हॅपी? हॅपी. येस, थँक्यू. थँक्यू. आयब्रोजसाठी व्हॉट्सअपचं कन्सल्टेशन फ्री आहे. तुमच्या आयब्रोजचा फोटो मला पाठवा, त्याच्यावरती मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन.